लोक आहेत ना युजली त्यांच्या सक्सेस स्टोरीजपासून गोष्टी सांगायला सुरुवात करतात. पण मला ना आज माझं फेल्युअर डिस्कस करायचं आहे. तर त्याचं झालं काय, मला मेंटल हेल्थ अवेअरनेसविषयी व्हिडिओज क्रिएट करायचे होते. तर मागच्या वर्षी साधारण जुलै महिन्यामध्येच एकदम जोरोशोरोशी तयारी करून मी व्हिडिओज बनवायला स्टार्ट केले. तेव्हा अर्थात मला यूट्यूबच्या अल्गोरिदमविषयी फारशी काही माहिती नव्हती. तर मी इंस्टाग्रामवरती शॉर्ट व्हिडिओज करायचे आणि मग फॉलो, शेअर जसं बघितलं होतं इन जनरल की कसं करतात तसं बघून मी पण मला तसं बघून मी व्हिडिओ करायला लागले आणि मग तेच व्हिडिओ फेसबुक आणि यूट्यूबवर शेअर करायला लागले. आता कसेबसे 15भर व्हिडिओ झाले असतील यूट्यूबवरती शेअर करणं आणि त्याच्यानंतर मी मागे वळूनसुद्धा बघितलं नाही आणि ते अकाउंट तसंच तिथेच. ह्यापूर्वीही 2 वेगळ्या वेगळ्या विषयांसाठी वेगळे वेगळे चॅनल्स काढून मी प्रयत्न केला होता. पण ते व्हिडिओज कंटिन्युअस टाकणं किंवा अपलोड करणं मला काही जमलं नाही. मग म्हटलं नेमकं काय चुकतंय आपलं? कारण आपल्याकडे कंटेंट आहे, तर आहे. आपल्याकडे तयारी आहे आपली बोलायची, तर हो स्पॉन्टेनियसली तर बोलूच शकते कुठल्याही विषयावर, अनुभव आहेत तेवढे. मग पाणी मुरतंय कुठे नेमकं? मग मी विचार केला, की आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. लगेच स्वतःलाच डिमोटिवेट करण्यापेक्षा आपण स्टेप बाय स्टेप ह्याची कारणं बघूया, की का असं झालं असेल? तर पहिलं तर एकतर यूट्यूब फारसं यूज करूनच माहीत नव्हतं. त्यामध्ये त्याचा अल्गोरिदम काय असतो, तिथे व्हिडिओ किती मिनिटाचे टाकायचे, किती ते कसे सर्क्युलेट होतात वगैरे काही काही माहीत नाही. व्ह्यूज कसे म्हणजे नॉर्मली टाकतो आपण, मग ते शफल होत राहतात आणि मग येतील असाच काय तो समज. Instagramवरती 30 सेकंड्स किंवा 1 मिनिटचे कसे शॉर्ट आणि हे व्हिडिओज करणं थोडं कॅची होतं. आता तसंही लोकांचा अटेन्शन स्पॅन इतका कमी झाला आहे, की पहिल्या काही सेकंदातच लोकं ठरवतात पुढे बघायचं नाही बघायचं आणि त्याच्यावरून त्याचं भविष्य ठरतं त्या व्हिडिओचं. तर एक ती गोष्ट होती, की थोडंसं मला वाटतंय तिथून ते डिमोटिवेशन झालं असेल, की बाबा जसं Instagramवर पटापट निदान फॉलोअर मिळतायत किंवा नाही का हे मिळतंय आपल्याला व्ह्यूज मिळतायत. तर तसे YouTubeवर एवढ्या लवकर लवकर मिळत आहेत असं वाटलं नाही. आणि मग एकतर जॉब, प्रॅक्टिस आणि त्यात घरचं तर आहेच आहे सगळं आणि हे सगळं करून ह्या सगळ्या गोष्टींना कितपत वेळ मी देते आणि तो किती क्वालिटी टाईम देते हा प्रश्न वेगळाच होता. पण जरी कितीही स्पॉन्टेनियस बोलत असाल, स्क्रिप्टेड बोलत नसाल, काहीही असेल तरी निदान 10 मिनटं कॅमेरासमोर बसून बोलायच्या एनर्जीत तर तुम्ही असला पाहिजेत. मग नंबर वनचं कारण माझ्या लक्षात आलं हे सगळं करताना, की बाबा आपण कुठेतरी ते लाईक्स, फॉलोअर्स ह्याच्या कॅल्क्युलेशनमुळे कुठेतरी बहुतेक स्वतःलाच डिमोटिवेट करून घेतलं, की बाबा नाही मिळत आहेत व्ह्यूज वगैरे, मग राहू दे यूट्यूबवर बहुतेक एंगेजमेंटच नाही मिळणार म्हणून मग ते तिथे कॅन्सल झालं असेल. अर्थात मी खरं सांगायचं तर तितका वेळ देऊन ते अल्गोरिदम शिकून घेऊन वगैरे इतके प्रयत्न नाही केले. अर्थात आजकाल ते सोपं आहे कारण ChatGPT आहे, जेमिनी आहे, AI आहे हेल्पसाठी. ॲक्च्युली करू शकतो आणि आय एम लकी की माझ्याकडे असे फ्रेंड्स आहेत की जे मला मोटिवेट करतात आणि हे ते. पण एवढं सगळं असतानासुद्धा काही गोष्टी कितीही ठरवून पूर्णपणे होत नाहीत जशा आपण प्लॅन केलेल्या असतात सुरुवातीला. ते एक कारण माझ्या लक्षात आलं. दुसरं लक्षात आलं की बाबा म्हणजे आपली नेहमी एकसारखी एनर्जी मूड असत नाही. आपण सतत वर-खाली, वर-खाली. कधी स्ट्रेस असतो, कधी दुसऱ्या काहीतरी कामात आपलं लक्ष डिस्ट्रॅक्ट झालेला असतो आपण किंवा बॅकग्राऊंडला काहीतरी, काहीतरी, काहीतरी सतत चाललेलं असतं, की ज्याच्यात आपण कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत. मग हे माझ्या लक्षात आलं, की हां बाबा ठीक आहे माझ्याकडे कॉन्टेंट आहे सगळे, पण जेवढं डेडिकेशन द्यायचं गरजेचं आहे याच्यासाठी तेव्हा त्यावेळेला मी कदाचित देऊ शकले नसेल. मग ते कारण लक्षात आलं. मग नंतर म्हटलं, की विषय फार रँडम होत आहेत का? म्हणजे आज ह्या विषयावर, त्या विषयावर. पण मग नंतर म्हटलं, अरे मी व्यक्तीच अशी आहे, की बाबा ज्याच्यातलं सगळ्याच विषयांमध्ये थोडं काहीतरी वाचून माहिती गोळा केलेलीच असते. आपण सगळेच वाचत राहतो, पॉडकास्ट ऐकतो, चॅनल्स बघतो, कोणाकोणाला फॉलो करतो, वाचन करतो, चर्चा करतो, आपले स्वतःचे अनुभव घेतो. मग होतं काय, की सगळ्याच गोष्टीतलं थोडं माहीत असल्यामुळे ना असं एकाच विषयावरती कंटिन्युअस बोलणं थोडं मोनोटोनस व्हायला लागतं. अर्थात त्याचा बेस तर सेमच आहे. आजही मला इमोशनल इंटेलिजन्स, मेंटल हेल्थ ह्याच गोष्टींवरती बोलायला आवडतं.
पण त्या प्रत्येक गोष्टीला एका म्हणजे दरवेळी बाबा मी क्लिनिकल सायकोलॉजीचाच आधार घेऊन बोलेन असं काही नसतं. कारण मला मला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, मला टॅरोटमध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे तसं दिसायला बघितलं तर ते एक ना धड बारबर चिंतेत दिसतं. पण तसं बघायला गेलं की प्रत्येक गोष्टीला 360 डिग्रीने जर बघायला गेलं तर एकच अँगल नसतो, तर आपण लिमिट नाही करू शकत कुठल्या गोष्टीला. मग ते एक लक्षात आलं की कदाचित आपल्याला थोडंसं जरा म्हणजे आहे भरपूर काय काय, पण त्याला थोडंसं शेपअप करायची गरज आहे, प्रेझेंटेबल करायची गरज आहे. असं वेग आणि रँडम हे करण्यापेक्षा थोडंसं त्याला शिस्त लावायची गरज आहे. तर तो एक विषय लक्षात आला. डिसिप्लिन थोडंसं आपलं कमी पडतंय, थोडंसं डेडिकेशन कमी पडतंय. कारण कामात बिझी असणं, इकडे तिकडे फोकस असणं, ह्या त्या गोष्टी तर बॅकग्राऊंडला चालूच राहणार. कधी असं आता माझं प्रोफेशन कॉन्टेंट क्रिएशनचं नाहीच आहे. तर मग त्या तेवढा मी कंपेअर नाही पण केलं पाहिजे. ठीक आहे, आपण हे सगळं हे करून आणि मग नंतर मी विचार केला की ठीक आहे हे आपल्याला काय म्हणतात ते लाईक्स अँड फॉलोअर्सच्या याच्यामुळे एवढा फरक पडतोय. पण मग मी स्वतःला प्रश्न विचारला की मुळात मी जे हे सगळं म्हणजे ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास, हे जे मी करते ते मी करते का? मग माझ्या लक्षात आलं माझं असं आहे की मी जे जे काही एक्सपिरियन्स केलं आहे त्याच्यातून मी जे काही शिकले ते शेअर करावं. कदाचित कोणाला तरी तो एक्सपिरियन्स कामाला येईल किंवा एक असतं ना एक बाबा मी खड्ड्यात पडले, मला माहिती आहे खड्ड्याची खोली किती आहे, त्या खड्ड्यात पडल्यावर किती लागणार आहे काय. तर असं सेम दुसऱ्या कोणाला तरी तो त्रास होऊ नये. मग म्हटलं जर हाच आपला उद्दिष्ट आहे, तसंही श्रीकृष्ण म्हणतो तसं की कर्म करणं आपल्या हातात आहे. त्याचं काय फळ असेल, त्याचं काय डेस्टिनेशन असेल हे आपण चूज नाही करू शकत. आपण एक इंटेन्शन सेट करू शकतो की आपलं एक हेतू ठेवू शकतो, एक प्लान करू शकतो, ते एक्झिक्यूट करू शकतो. इथंपर्यंत आपल्या हातात आहे. पण ती गोष्ट कुठे पोचायची आहे, काय पोचायची आहे, ते तर परमेश्वराच्या हाती. म्हणून मग मी म्हटलं की रादर दॅन स्वतःलाच नाही का जज करून स्वतःचेच पाय खेचण्यापेक्षा आपण आता कळलं आहे ना आपल्याला की आपली काय काय हे की आपला मुडीनेस थोडासा आडवा येतोय, आपलं थोडंसं डेडिकेशन कमी पडतं, आपल्याला थोडं स्ट्रक्चर्ड राहायची गरज आहे. आणि एवढं करून आपल्याला आपली नॅचरॅलिटी पण जपायची, आपली ऑथेंटिसिटी पण जपायची आहे. आणि मग हे व्ह्यूज ह्याचं अल्गोरिदम जमेल तशी माहिती घेऊन आपण पुढे जाऊन हे पण करायचं आहे. थोडा अभ्यास करून किंवा जे पण माझे फ्रेंड्स आहेत ज्यांना यातलं जास्त माहिती आहे त्यांच्याशी डिस्कस करून ते करूच शकतो. तर असं करत 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 मग मी जेव्हा हे वन बाय वन एक एक प्रॉब्लेम असं लिहून काढला, पॉइंट आउट केला, तेव्हा मला सोपं केलं. एक तर आधी पॉइंट आउट केलं की बाबा कशामुळे होत आहे. मग स्टेप बाय स्टेप मला त्याच्यावरती मार्ग काढणं सोपं गेलं. कन्क्लुजन काढलं की नव्यानं आपण सुरुवात करू शकतो का? करूच शकतो. कारण स्वतःसाठी स्वतःच्या आवडीने केलेलं कुठलंही काम करायला कुणाच्या व्हॅलिडेशनची तशी गरज असतच नाही. तर मी आजही सुरू करू शकते. जरी दोन्ही पर्याय आहेत माझ्याकडे. मी मागे फेल झाले ते आठवून बसून स्वतःला अडवूही शकते आणि मागे काय चुका झाल्या आणि त्या पुन्हा कशा होणार नाहीत, ते बघून मी प्रगती पण करू शकते. शेवटी चॉईस माझ्याकडे आहे. तर मी ठरवलंय की ती चॉईस असण्याचं जे प्रिव्हिलेज आहे ते घ्यायचं आणि नव्यानं सुरुवात करायचं. काय माहिती ह्या प्रवासात अजून काहीतरी वेगळे अनुभव येतील, नवीन चुका होतील आणि त्या नवीन चुका सुधारायसाठी नवीन मार्ग पुन्हा काढेलच. तर आपली प्रत्येक फेल्युअरची स्टोरी आपण सक्सेसमध्ये नक्कीच चेंज करू शकतो. ते टॅरोटमध्ये ना एक खूप छान कार्ड असतं मॅजिशियन नावाचं. म्हणजे त्या कार्डचं सिम्बॉलिझम मिनिंग सांगितलं तर असं असतं की तुमच्याकडे सगळे रिसोर्सेस आहेत. तुमच्याकडे टेक्नॉलॉजीशी ॲक्सेस आहे, तुमच्याकडे थोडंफार जे काही गोळा केलेलं नॉलेज आहे ते आहे, तुमचं ऑब्झर्वेशन आहे, तुम्हाला बॅकअप चांगला आहे, तुमच्याकडे फ्रेंड्स आहेत चांगले, सल्लागार आहेत चांगले, तुम्हाला वाचनाची आवड आहे. म्हणजे एवढे रिसोर्सेस आपल्याला प्रोव्हाइड केले गेलेले आहेत. तर त्याचा वापर करून एक 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवणं फार मोठी गोष्ट नाही आहे, असं मला परत वाटायला लागलं. मी काय म्हणते, तुमच्या बाबतीत कधी असं झालं होतं का, की खूप उत्साहाने तुम्ही एखादी गोष्ट चालू तर केली, पण ती तुम्ही कंटिन्यू नाही करू शकला? अर्थात मी एकटी तर नसणार आहे अशी, पण मला आवडेल तुमच्या ही स्टोरीज ऐकायला. तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, की तुमच्याकडून असं कधी झालंय का? आणि जर झालं, तर ते दुरुस्त करायसाठी तुम्ही काय केलंत?